नंदुरबार जिल्ह्यामधल्या अनेक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेपासून वंचित. निवडणुकीच्या काळामध्ये बंद पडलेली वेबसाईट अजूनही सुरू झालेली नाही. धुळे जिल्ह्यामधल्या वरखेडी शिवारामध्ये सुरू असलेल्या रेल्वेच्या कामामुळे विजेचे खांब तुटले. 100 शेतकऱ्यांच्या शेतामधील वीज पुरवठा खंडित. 15 ते 20 विजेचे खांब तुटून शेतामधल्या डीपी देखील कोलमडून पडल्यानं शेतीमधील पाणी देण्यासही अडचण. जळगावमध्ये निराधार वृद्ध दाम्पत्यासाठी नरेंद्र पाटील फाउंडेशनच्या पियुष पाटलांकडून 3 दिवसामध्ये घर उभं. जळगाव पालिकेनं वृद्ध दाम्पत्याच्या घरावर अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. जळगाव विमानतळावरून दिल्ली, जयपूर, तिरुपती आणि इंदोरसाठी हवाई सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू. जळगाव विमानसेवा प्राधिकरणाचा 4 शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याचा नागरी उड्डाण विभागाला प्रस्ताव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाची आवक वाढल्यामुळे बाजार समिती 9 फेब्रुवारीपर्यंत बंद. कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे कापसाचा लिलाव बंद राहणार. अचानक कापसाची आवक वाढल्यामुळे जागेची समस्या. नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची आवक घटली. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीची मिरचीचं उत्पादन कमी. मिरचीला 2700 ते 3200 पर्यंत दर. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये दुधाच्या दरामध्ये वाढ. पशुखाद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं पशुपालकांनी आणि दूध डेअरी मालकांकडून दुधाच्या दरामध्ये वाढ. पुण्यामध्ये बनावट जामीनदार हजर करून कारागृहातील गुन्हेगारांना जामीन. 2 वकिलांसह 11 जणांना अटक.